परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर येथे वडार समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने एका 12 वर्षीय चिमुकलीच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा पेच निर्माण झाला। गौर येथील सरस्वती सुरेश पवार हिचा शुक्रवारी 19 जून रोजी पहाटे उष्माघातामुळे मृत्यू झाला। मात्र समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार कुठे करायचे असा प्रश्न निर्माण झाला। यामुळे संतप्त नातेवाईक आणि वडार समाजातील नागरिकांनी सरस्वतीचा मृतदेह तिरडीवर घेऊन थेट पूर्णा तहसील कार्यालय गाठले। तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मृतदेह ठेवून त्यांनी प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले। स्मशानभूमीच नाही मग या मुलीला अग्नी कुठे द्यायचा असा सवाल करत महिलांनी आक्रोश व्यक्त केला। वडार समाजाकडून अनेक वर्षांपासून स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागेची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। वारंवार अर्ज व निवेदने देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे। तहसीलदारांनी घटनास्थळी येऊन स्मशानभूमीसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली। सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मृतदेह ठेवण्यात आल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। या घटनेमुळे वंचित समाजाच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून स्मशानभूमीच्या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे। पूर्णा होतं का त्याला उपोषणच्या टायमाला मी चांगलं होतं पूर्णा आणि गौरचं की हे तिथं 3 डेड बॉड्या झालत्या। फोनवर तहसीलदाराला सांगून त्याने विनंती केल्यामुळं आम्ही तिथं कसतरी गावकऱ्याला सांगून ते ॲडजस्टमेंट करून त्यांची अंत्यविधी तिथं केली। पण कसं तहसीलदार साहेबाच्या लक्षात येईना बार आम्ही सांगलं बी होतं की असं वेळ येईल डेड बॉडी इथं आणतात ते लोक कटावून गेल्यानंतर, तरी त्याने इतकं सतत सांगून तहसीलदार साहेबाला त्याने काही लक्षात आणलं आहे। आणि पूर्ण तर बी तशीच परिस्थिती आहे। उपोषण केले त्याच्यात आम्हाला जागा दिली, सगळी जागेचं मेजरमेंट केलं, मेजरमेंट घेतलं, सगळं झालं। आता ते डायरेक्ट म्हणतात की तिथं हिंदू स्मशानभूमी आहे। हिंदू स्मशानभूमी असल्यामुळं वडार समाजाला देऊ शकत नाही, पण हिंदू स्मशानभूमीमध्ये वडार समाजाला येऊ देत नाही। मी हे बी सांगलं तहसीलदार साहेबाला, पण त्या गोष्टी लक्षात येणार। आमची एक विनंती आहे की त्यानं तुरंत आता गौरची स्मशानभूमी आम्हाला ताब्यात देऊन त्याच्यावर दुसरं काही लोक दफनविधी झाल्यावर अंत्यविधी झाल्यावर त्यानं नांगर घालून तोडफोड करू नये ही एक विनंती ही प्रशासनानं ही काळजी घेतली पाहिजे। आणि पूर्ण ती हिंदू स्मशानभूमी न मसता आम्हाला वडार समाजाला स्मशानभूमी दिली पाहिजे ही आमची मागणी। आणि जोपर्यंत आता तहसीलदार साहेब ते आम्हाला या गोष्टीचा खुलासा होत नाही, जागा देत नाही, तोपर्यंत आम्ही डेड बॉडी इथून नेणार नाही हे प्रशासन आदरणीय तहसीलदार साहेबांना लक्षात यावं इतकं बोलून आम्ही जे वारंवार विचारित होतो तहसीलदार साहेबांना, तहसीलदार साहेब किंवा मधले कर्मचारी म्हणायचे की तुम्ही हिंदूमध्ये मोडता, तुम्ही हिंदू समाजाच्या स्मशानभूमीमध्ये जाऊन तुम्ही अंत्यविधी करा। तर साहेबाची एक विनंती आहे आजच्या घडीला आमच्या गौरला मराठा समाजाचा स्मशानभूमी आहे, त्यांची ते जाळतात मराठा समाजामध्ये, आमच्या वडार समाज दफन करतात म्हणजे पुरतात मुसलमान ख्रिश्चन सारखे। तर साहेबांनी जर म्हणले आम्ही उभारून करतो तर आज साहेबांनी तिथे यावं, मराठा समाजाच्या स्मशानभूमीमध्ये आम्हाला जागा द्यावा, आम्ही दफन तिथे करायला तयार आहोत। 1% तर म्हणता येणार नाही सर, 1%, कारण जेव्हापर्यंत आपलं मार्ग निघत ना तोपर्यंत 1% सुद्धा म्हणता येणार नाही ना। नुसतं तोंडी आश्वासन देऊन फायदा नाही ना सर। 4 महिन्यात फक्त तुम्हाला चॉकलेटच भेटले, 4 महिन्यात फक्त चॉकलेट भेटले, समाधानकारक काहीच झालं नाही। आणि वारंवार चक्कर मारलो होतो आम्ही, असं काय एकदा असं म्हणजे एकदा आलो तर 4 महिने आलो नाही अशातलं झालं नाही। 4 महिन्यात 4 घटना घडल्यात, तर 4 घटनांमध्ये एकदाही आमच्या हे झालं नाही। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।